नाशिकनंतर पुण्यातील जुन्नरमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई। नारायणगावात 26 किलो अल्प्राझोलन गुंगीकारक औषध जप्त। नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता। मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। ललित पाटील हा पळून ज्या हॉटेलमध्ये गेला त्याच हॉटेलमध्ये एका तासाने पोलीस कर्मचारी पोहोचल्यानं संशय व्यक्त। ज्या पोलिसाच्या हातून ललित पळाला तोच पोलीस हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाल्यानं प्रकरणाला नवं वळण। ललितची 3-4 वर्षापासून कुठलाही संबंध नाही, तर काही महिन्यांपासून भूषणही आमच्या संपर्कात नाही। मुलं ड्रग्ज प्रकरणात आहेत हे बातम्यांमधून समजलं। ललितच्या आईची प्रतिक्रिया। बीडच्या माजलगावमध्ये धनगर आरक्षण मागणीच्या मोर्चात राडा। रिक्षा चालकाला मारहाण। काही काळ तणावाचं वातावरण। आज तुळजापूर शहर बंद। तुळजाभवानी विकास आराखड्याला पुजारी मंडळ, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा विरोध। धाराशिवमध्ये तुळजापूर बंदची हाक। नवीन दर्शन मंडळाला विरोध दर्शवण्यासाठी मंदिर परिसरात व्यापारी आणि पुजाऱ्यांकडून आरती। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात बेडची कमतरता। रुग्णांना बेड मिळत नसल्यानं बाकावर ठेवण्याची वेळ। रुग्णांची गैरसोय। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 8 दिवसात 108 रुग्णांचा मृत्यू। गेल्या 24 तासात 11 रुग्ण दगावले। एका नवजात बाळाचा समावेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाकडून शिंदे समिती समोर पुरावे सादर। जुनी भांडी आणून दाखवले पुरावे। जुन्या भांड्यांवर कुणबी असा उल्लेख। नागपुरातील पुराचं प्रकरण। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुरात नुकसान झालेल्या नागरिकांची नागपूर खंडपीठात जनहित याचिका। राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना हायकोर्टाकडून ग्रीन सिग्नल। 2369 गावांमध्ये निवडणुकीचा मार्ग मोकळा। गडचिरोलीमध्ये 5 नोव्हेंबरला निवडणूक आणि पोटनिवडणूक। जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर। राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर। दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क। राज्यपाल ज्या मार्गावरून जाणार त्या रस्त्यांची साफसफाई। नागपूरमध्ये 15 ऑक्टोबरला मांस विक्री दुकानं बंद। कत्तलखानेही बंद राहणार। घटस्थापनानिमित्त मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय। शिर्डीमध्ये सशुल्क साई दर्शन पाससाठी ओळखपत्र अनिवार्य। पासचा काळाबाजार रोखण्यासाठी संस्थानाकडून नवीन प्रणाली। नाशिकच्या इगतपुरीमध्ये घाटनदेवी मंदिराची नवरात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात। नवरात्रोत्सव काळात मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकात 2 तरुणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। गैरसमजातून तरुणांमध्ये हाणामारी। गोंदिया जिल्ह्यातील शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे नाही। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। गोंदियामध्ये सलिकसा ते डौकी तालुका डांबरीकरण मार्गावर जागोजागी मोठे खड्डे। अपघाताच्या प्रमाणातही वाढ। प्रवाशांची शासनाला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। रायगडच्या उरणमध्ये जेएनपीटी सेजमधील गोडाऊनला आग। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न। नंदुरबारच्या धडगाव शहरात साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीनं उपाययोजना सुरू। सर्दी, ताप, हिवताप सारख्या आजारांनी नागरिक हैराण। धुळ्यात कांद्याला भाव वाढेल का या अपेक्षेनं चाळणीत ठेवलेल्या कांद्याची नासाडी। कांदा फेकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ। बळीराजा आता आर्थिक संकटात। बुलढाण्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगामुळे उत्पादनात घट। खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल। भंडारा जिल्ह्यात ब दर्जाची धान खरेदी केंद्रे नोंदणीच्या प्रतीक्षेत। केवळ 20 आधारभूत केंद्रांतर्गत नोंदणीची परवानगी। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरातल्या गावडेवाडी गावच्या हद्दीत बोटिंग स्पॉटसाठी शासकीय गुपिता कायदा 1923 मध्ये अंशतः बदल। बोटिंगमुळे कोयनेच्या पर्यटनाला होणार फायदा। गडचिरोली बस आगारात विद्यार्थ्यांचं आंदोलन। एसटी वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी। वेळेवर एसटी येत नसल्याने शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची होतीये गैरसोय। नाशिकच्या ईदगाह मैदानावर आदिवासी शिक्षकांचा ठिय्या। न्यायालयाने आदेश देऊनही शिक्षकांना अद्याप नियुक्ती नाही। शिक्षकांचा आरोप। नाशिकच्या एरंडगावमध्ये पाट पाण्यासाठी शेतकरी आक्रमक। येवला तालुक्यात पश्चिम भागात पाटपाणी सोडवण्याची शेतकऱ्यांची मागणी। पाणी न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शेतकरी संघटनेचं पिंडदान आंदोलन। जिल्ह्यातील 78,000 केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी।
सोलापूरच्या कुर्डुवाडी शहरात परप्रांतीय कामगारांच्या विरोधात नाभिक समाजाचं उपोषण. परप्रांतीय सलून कामगारांची संख्या वाढल्याने नाभिक समाजाचा व्यवसाय अडचणीत आल्याचा आरोप. गडचिरोली जिल्ह्यातील गुंडेनूर नाल्यात आदिवासींनी श्रमदानातून बांधला पर्यायी लाकडी पूल. मात्र शासनानं कायम स्वरूपी टिकणारा पूल बांधण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूर मनपाच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. वेतनात घट झाल्याने कर्मचारी 6 दिवसांपासून संपावर. सफाई कर्मचाऱ्यांच्या भूमिकेनंतर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग. वाशिम जिल्ह्यातील कामचुकार ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वसुमना पंत यांची कारवाई. तर ग्रामसेवकांच्या सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस. बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती. रुग्णांची हेळसांड थांबवून रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात 10% वाढ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय. पुढील वर्षी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा भुर्दंड बसणार. रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील 1914 शिक्षकांची पदं रिक्त. तर शिक्षकांच्या 7396 शिक्षकांची पदं मंजूर. सध्या 8 शिक्षणाधिकारी प्रभारीच. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता. प्रजासत्ताक दिनी नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस. साताऱ्याच्या कराडमधील विकास कामांवरील स्थगिती उठवली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील 62 कोटींच्या विकास कामांना राज्य सरकारकडून मंजुरी. अहमदनगरच्या राहत्यामध्ये अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याचा निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. न्यायालयाकरता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पावसाळा संपत आल्यावर नाशिक महापालिकेला जाग. उद्यान विभागाद्वारे होणारी वृक्ष लागवड आता होणार पावसाळ्यानंतर. पालिका लावणार 10,500 झाडं. मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीत विशेष शिबिर. गिरणी कामगारांच्या आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चितीसाठी शिबिर. अकोल्यात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. माजी मंत्री रणजित पाटलांकडून मेळाव्याचं आयोजन. रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे 25 कोटींहून अधिक रुपयांची वीज बिल थकबाकी. महावितरणची मोहीम. थकबाकी वसुलीची ही मोहीम. 1,05,000 अधिक ग्राहक थकबाकीच्या यादीत. हिंगणघाटच्या अल्लीपुरात 4 महिन्यांपासून नाही वीज कर्मचारी. विजेसंदर्भात अडचण आल्यास दुरुस्तीसाठी अडचण येते. कायम वीज कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची नागरिकांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वनवास दिंडी. सकल मराठा समाजाच्या वतीने दिंडीचं आयोजन. बुलढाणा नगर परिषदेत नागरिकांचं ठिय्या आंदोलन. मिर्झानगरमध्ये पाईपलाईनचं काम संथ गतीने सुरू. रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना होतोय नाहक त्रास. जळगावात आदिवासी टोकरे कोळी समाजाचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन. जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासह विविध मागण्यांसाठी समाज आक्रमक. फळबागांच्या नुकसान भरपाई विम्याच्या मुद्द्यावरून अमरावतीत शिवसेना ठाकरे गट आक्रमक. सर्वेक्षणातून फळबागांना वगळल्यानं शिवसैनिक आक्रमक. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा ठिय्या. बुलढाण्यातील नांदुरात मनसे तालुका उपाध्यक्षांचं झाडावर बसून उपोषण. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये वनक्षेत्र परिसरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडी विरोधात ग्रामस्थांचं उपोषण. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी. नंदुरबार IIT वसतिगृहात महिनाभरापासून पाणीच नसल्याने विद्यार्थी आक्रमक. लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करू विद्यार्थ्यांचा इशारा. पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू तर 1 जण जखमी. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या भोर महाडकडे जाणाऱ्या मार्गावर साळेकरवाडी वाठारजवळ कारचा अपघात. कार शेतात घुसल्यानं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. पुण्याच्या बारामतीत अंडी फुकट न दिल्यानं अंडाबुर्जी विक्रेत्याचा खून. प्रवीण मोरे याला बारामती शहर पोलिसांनी केली अटक. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये तरुणाचं अपहरण करून खून. मृतदेह फेकला. मैसमाळच्या कालव्यात 5 संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक. वाघोलीच्या बकोरी रस्त्यावरील दुकानाला आग. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. घटनास्थळावरून गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने धोका टळला. नागपूरच्या कारागृहात जोरदार टोळीयुद्ध. कारागृहात अंमली पदार्थ तस्करावर पत्र्याने हल्ला. हल्ल्यात नूर आलम अब्दुल अन्सारी गंभीर जखमी. नागपूर विमान प्रवासादरम्यान एका अभियंत्याचं डॉक्टर महिलेशी अश्लील चाळे. फिरोज शेख नूर मोहम्मद असं या आरोपीचं नाव.
नागपुरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाला आठवडा उलटूनही आरोपीचा शोध नाहीच. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर. जंगलाचा परिसर असल्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत. नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या हाणेगावमध्ये सराफा व्यापाऱ्याचे तिसऱ्यांदा दुकान फोडून चोरी. 1,42,000चे सोन्या चांदीचे दागिने लंपास. छत्रपती संभाजीनगरमध्ये गावाकडे जाण्यासाठी चोरला ट्रॅक्टर. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपीने डिझेल चोरीची दिली कबुली. नवरात्रोत्सव अवघ्या 4 दिवसांवर. भंडाऱ्याच्या माता चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सव पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज. गोंदिया जिल्ह्यात ऑक्टोबर हीटचा चटका. जिल्हावासियांना गुलाबी थंडीची प्रतीक्षा. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे गावात आढळला दुर्मिळ जम्पिंग स्पायडर. चीन मलेशियानंतर आता भारतात पहिल्यांदाच या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध. पुणे शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा 425 कोटींचा आराखडा केंद्राकडे. प्रकल्प आराखड्यास महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाची मान्यता. पुण्यातल्या खडकवासला धरण साखळीत मागील वर्षीपेक्षा 1.17 टीएमसी पाणी कमी. आज 29.10 टीएमसी पाणी जमा. पुण्यात राज्य सरकारच्या लेक लाडकी योजनेचा शिवसेनेकडून जल्लोष. मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानत शिवसेनेकडून नागरिकांना पेढे.